सातबाऱ्याचा महाघोटाळा उघड, अटकपूर्व जामिनासाठी तलाठी व मंडळ अधिकाऱ्याची धावपळ, 420 करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांची पोलिसी खाक्यांचा प्रसाद, 4ही आरोपी फरार, त्यांना अटक झाल्यास आणखी नवीन खुलासे होणार. वडगाव धंदीर येथील बनावट सातबारा बोगस फेरफार आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे भूखंड विक्री करून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतलेले आहे. शासनाच्या महसूल यंत्रणेवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांचीच फसवणूक झाल्याने संतापाची लाट उसळली असून सरकारी खुर्चीत बसून 420 करणाऱ्यांना नेमकी शिक्षा कधी होणार असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. या बहुचर्चित प्रकरणात गुन्हा दाखल होताच मंडळ अधिकारी राजू डोंगरे आणि तलाठी रवींद्र उपरे यांना अटकेची चाहूल लागताच थेट पांढरकवडा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे या प्रकरणातील सतीश केराम आणि शैलेश वाकडे हे दोन्ही आरोपी अद्याप फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगितले जात आहे. फिर्यादी सूरज रमेश साटे यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी तलाठी रवींद्र उपरे, मंडळ अधिकारी राजू डोंगरे, सतीश केराम आणि शैलेश वाकडे यांच्या विरोधात फसवणूक, बनावट दस्तावेज तयार करणे, खोटी माहिती देणे आणि संगनमताने व्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार मौजा वडगाव येथील भूखंड शैलेश वाकडे यांच्या नावावर असल्याचे भासवून सातबारा, फेरफार आणि नकाशा दाखवण्यात आला. विशेष म्हणजे महसूल विभागातील अधिकाऱ्यांनीच कागदपत्रे खरी असल्याची खात्री दिल्याने फिर्यादीकडून तब्बल 1,20,000 रुपयांचा व्यवहार करण्यात आला. मात्र काही दिवसातच संबंधित प्लॉट दुसऱ्याच व्यक्तीच्या मालकीचा असल्याचे समोर येतात संपूर्ण प्रकार उघडकीस आला. चौकशीत फेरफार क्रमांक 1539 हा पूर्णपणे बोगस असल्याचे स्पष्ट झाले असून दाखवण्यात आलेला व्यवहार कधीच झाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे तर गैरप्रकार उघड झाल्यानंतर संबंधित फेरफार रद्द करण्यासाठी तलाठ्यांकडूनच प्रस्ताव दाखल करण्यात आल्याची बाब संशय अधिकच गडद करणारे ठरली आहे. सरकारी शिक्क्याचा वापर करून जर सामान्य नागरिकांची फसवणूक होत असेल तर नागरिकांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे बनावट फेरफारांच्या माध्यमातून सुरू असलेल्या जमीन घोटाळ्यांचे अजून अनेक धक्कादायक धागेदोरे बाहेर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बोगस सातबारा महाघोटाळा प्रकरणाची पाळीमुळे अतिशय खोलवर रुजलेली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या हाताखालील भ्रष्ट तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाचखोरी केल्याचा संशय व्यक्त होत आहे. टेबलाखालून प्रसाद घेऊन चौकशी दडपण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आता जनमानसात आणि शासकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर पर्दाफाश करण्यासाठी आणि यात आणखी कोणत्या बड्या अधिकाऱ्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत हे जाणून घेऊ भाग क्रमांक 4 मध्ये. वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट.